आपला टक्स तयार होणार आहे तिथे। इतका सुंदर असा पफ तयार होईल। तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात दाखवते पण न्यूजपेपरवर कसं बनवलंय ते। हे बघा, आता आपण करूया मागच्या भागाची कटिंग आणि नंतर आपण बाहीची कटिंग करणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा, हा पाठीचा भाग आपण कट करून घेऊ। जसं आपण आखलेलं आहे त्याचप्रमाणे आपण हे घेतले कट करून। गळा पण आपण कट करून घेऊ। हे बघा, आपला गोल गळा असा मस्त कट झालेला आहे। आता आपल्याला बाहीची कटिंग करायची, तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, मागच्या मोंड्याचं अंतर। तर ते कसं मोजायचं, हे बघा, शोल्डर पासून टेप पकडायचा आणि हे असं गोल मोजून घ्यायचं आहे। तर किती येतं हे बघून घ्यायचं। आपलं किती आलं, 9 इंच आलं। तर 9 आलं म्हणून त्याच्यातून 1 इंच कमी करायचं, म्हणजे किती येईल, 8 इंच। 8 इंचाची आपल्याला बाहीची घडी, म्हणजे जास्त विचार करायचं काम नाही आहे। पूर्ण 9 इंच आलं म्हणून आपण 1 इंच कमी करून 8 इंचाची आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे। तर बघा, आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलाय। आपल्याला बाहीची घडी घ्यायची 8 इंच। बघा, ह्याप्रमाणे बाहीची उंची आहे 4 इंच, म्हणून आपण अर्धा इंच मिळून आपण घेणार आहे 4.5 इंच। इथे पण आपण 4.5 इंच मोजून घेऊ आणि 2.25 इंचावर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे। कारण बाहीची उंची कमी असल्यामुळे 2.25 इंचावर आपल्याला कॅप हाईट घ्यायची। तर बघा, ह्याप्रमाणे आता इथून मध्ये मोजायचं आपल्याला 1.25 इंच। तर बघा, 1.25 इंचावर आपण मोजून घेतलं। त्याच्यानंतर आपण ह्या रेषा आखून घेऊ, म्हणजे काय होईल, रेषा मारल्यानंतर तुम्हाला लवकर समजेल। हे बघा, ही तिरपी रेषा पण आपण आखून घेतलेली आहे आणि ती रेषा झाल्यानंतर आपल्याला ही जी आडवी रेषा आहे तिथे आपल्याला ही 2 इंच मोजायचं आहे। बघा, ह्याप्रमाणे हे 2 इंच मोजून आणि आपल्याला इथे द्यायचा असा आकार, फक्त असा सिंपल असा आकार द्यायचा आहे। बघा, आणि दंडगेर आहे आपला 10.25 म्हणून आपण घेतोय 5.25, 10.5 आहे म्हणून आपण 5.25 घेतोय आणि 1.5 इंचाची आपण घेतली मार्जिन। तर इथे पण आपण ही रेष मारून घेऊ। बघा, ह्याप्रमाणे आपण ही रेषा पण मारून घेतली आणि आपल्याला आता याची कटिंग करायची। तर बघा, ह्याप्रमाणे आपण हे कट करून घेऊया। हे कट झाल्यानंतर जे आपण हे 1.25 इंच इथे मध्ये घेतलेलं आहे, तसा असा वरचा भाग उचलून आपण हा थोडासा असा मागे घेऊन आणि पुन्हा एकदा असा इथे प्रेस करून आणि इथे आपल्याला त्याच्या अशी कडेने एक रेष मारून घ्यायची। बघा, याप्रमाणे ही रेष मारल्यानंतर आपल्याला याला द्यायचा असा आकार। अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण दिलाय बाहीला आकार। तर बघा, एकदम छान असे आपण बाहीला आकार दिलाय आणि हे बघा, आपलं पूर्ण पॅटर्न असं तयार झालंय। एकदम परफेक्ट असं आपण पॅटर्न तयार केलंय। हे बघा, आपला हा पुढचा मोंड्याचा आकार आहे आणि हा आपल्या कटोरीचा आकार आहे। ही आपली क्रॉस पट्टी आहे। इथे आपला हा टक्स तयार होणार आहे आणि ही आपली बाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज म्हणजे कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला समजलं की नाही, मला पटपट कमेंटमध्ये सांगा। लगेच मी तुम्हाला ना 1 मिनिटातच दाखवते। हे बघा, तुमच्या म्हणजे लक्ष देण्यासाठी मी हे पेपरवर कट करून आणि शिवून पण तुमच्यासाठीच ठेवलंय, तुम्हाला बघण्यासाठी। तर बघा, आपण याच्यात याच्यामध्ये हे टाकलेलं नाही, पॅड वगैरे काहीच टाकलेलं नाही। एकदम सुंदर असं आपण ते फक्त जस्ट हाताने शिवून आणि ते दाखवलंय तुम्हाला। हे बघा, आपलं जेव्हा शिलाई पूर्ण होईल ना, म्हणजे जेव्हा आपण शिवून हे तयार करू, तेव्हा असं सुंदर असं ब्लाऊज आपला तयार होणार आहे। बघा, किती सुंदर असं आलेलं आहे, एकदम परफेक्ट असं क्रॉस पट्टी इथे पण आणि हा पफ पण बघा किती छान असा आलाय। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज